वीर जवान अमित पाटील अमर रहे या जयघोषात सीमा सुरक्षा दलाच्या 183 बटालियनमध्ये कार्यरत असलेले जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12:50 त्यांच्या मूळ गावी वाकडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। बुधवार दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी जम्मूमधील पूंछ भागात अमित पाटील यांना वीरगती प्राप्त झाली। त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वाकडी येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी वायन वाळेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी वाकडे यांसह पाटील कुटुंबीय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीस वीर जवान अमित पाटील यांच्या पार्थिवास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले। त्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन देखील केलं। तत्पूर्वी सकाळी 9 वाजता अमित यांचे पार्थिव घरी आणण्यात आले। कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतलं आणि त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकुल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरुण पुढे चालत होते। फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेस सुरुवात झाली। वाकडी गाव आणि परिसरातून अंत्ययात्रा मोकळ्या मैदानात आली आणि त्यानंतर त्यांना पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलातर्फे हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देखील देण्यात आली। त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे लहान बंधू यांनी अग्निडाग दिला। वीर जवान अमित पाटील यांच्या मागे त्यांचे वडील साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली, एक मुलगा, एक मुलगी, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे। यावेळी अनेक मान्यवर व्यक्ती आणि संस्थांच्या वतीने देखील वीर जवान अमित पाटील यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। वीर जवान अमित पाटील अमर रहे, अमित पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली।